नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत किंवा आपण शिकणार आहोत की फॉर्म नंबर 15G हा जो पी एफसाठी म्हणजे जेव्हा आपण फायनल सेटलमेंट करतो पी एफची, तेव्हा आपल्याला 15G अपलोड करावा लागतो. का करावा लागतो? जर तुम्ही 15G अपलोड केला नाही तर तुमचा TDS कट होतो. हायर रेटनुसार जो कट होतो तो तुम्हाला तुमच्या जो पी एफ विड्रॉलमधून कट होतो, तो कट होऊ नये ह्यासाठी आपण काय करणार आहोत, 15G हा कसा भरायचा, कुठं कोणती इन्फॉर्मेशन टाकायची, हे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. जास्त न बघता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, अशा तुम्हाला 15G घ्यायचा आहे फॉर्म. त्यामध्ये तुम्हाला असं डिटेल भरायचे आहेत की तर तुम्हाला फर्स्ट नेम भरायचं आहे एस-एस-सीचं, म्हणजे तिथं तुमचं नाव येणार. ज्या व्यक्तीचं तुम्ही फायनल सेटलमेंट करताय त्या व्यक्तीचं काय ते इथं येणार, नाव येणार. आता इथं मी माझं नाव टाकतो. इथं तुम्हाला नाव टाकायचं आहे, त्याचबरोबर पॅन नंबर काय असेल तो तुमचा इथं टाकायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जे स्टेटस तुमचं काय आहे, इंडिव्हिज्युअल आहे. त्याचबरोबर तुमचं प्रिव्हियस इयर काय होतं, आता जे काय आपलं इयर संपलं 23-24 होतं. त्याबरोबर रेसिडेन्स स्टेटस काय आहे, ते इंडियन आहे. त्याचबरोबर तुमचा इथं पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे. व्हेंचर इथं जो काय आहे तुम्ही टाकत आहे माझा ॲड्रेस. जो काय तुमचा शॉर्ट फॉर्म असेल तो बी टाकू शकता. जो तुमचा कंप्लीट ॲड्रेस आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथं ॲड्रेस टाकल्यानंतर तुमचं लोकॅलिटी, स्टेट, त्याचबरोबर पिनकोड आणि तुमचा मेल आय डी जो काय असेल तो टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही जर वेदर असेसी टू टॅक्स अंडर द हे, तर तुम्ही जर मागच्या वर्षीचं काही रिटर्न भरलेलं असेल नसेल तर भरलेलं असेल तर येस म्हणा, नसेल भरलं तर नो म्हणा. जे तुमचं जे काय असेल ते ॲप्लिकेबल ते करायचं आहे. त्याचबरोबर येस केलं असेल तर विच असेस, म्हणजे कोणतं असेसमेंट इयर टाकलं असेल ते इथं तुम्हाला एंटर करायचं. म्हणजे जर नो असेल तर इथं तुमचा काय डाटा येणार नाही. जर तुम्ही येस म्हणलं असेल तर कोणत्या असेसमेंट म्हणजे 23-24 भरलं असेल तर 24-25 तुम्हाला एंटर करायचं. त्याचबरोबर इस्टिमेटेड इन्कम आपल्याला इथं सांगायचं आहे. डिक्लेरेशन इज मेड म्हणजे तुमचं टोटल इन्कम काय आहे ह्या 15G मध्ये जी काय तुम्ही भरत आहे. तुमची जी काही सॅलरी असेल ती तुम्हाला टाकून द्यायची आहे. जेव्हा तुम्ही पी एफ जॉईन तीच असणार आहे तुमची इन्कम, दुसरं काय नसणार आहे. त्याचबरोबर तुमचं इस्टिमेटेड टोटल इन्कम इथं टाकायचं आहे. म्हणजे अजून अदर सोर्स वगैरे काय असेल इन्क्लुडिंग 16 नंबर, म्हणजे ह्या कॉलममध्ये जी काय टाकले प्लस ऑर्डर काय असेल तर तुम्हाला इथं टाकायचं नसेल तर तीच अमाऊंट टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, खाली यायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर ह्याच्या अगोदर कुठं 15G फॉर्म सबमिट केलेला असेल प्रिव्हियस इयरमध्ये किंवा कुठं, तर तुम्हाला काय करायचे, टोटल नंबर ऑफ 15G किती फाईल केले तिथे टाकायचे. जर नसेल केला किंवा केला असेल 1-2 तिथे तुम्हाला नमूद करायचं आहे की कोणते किती केलेत फाईल. आणि त्याचबरोबर ॲग्रिगेट टोटल विच फाईल नंबर, म्हणजे तुम्ही जे हे केलेलं आहे तर त्याचे ॲग्रिगेट अमाऊंटची जी काही टोटल इन्कम होतं ते तुम्हाला टाकायचं. नसेल केलं तर काही झिरोच येणार आहे. त्याचबरोबर इथं आयडेंटिफिकेशन नंबर ऑफ रिलेव्हंट इन्व्हेस्टमेंट अकाउंट नंबर, म्हणजे इथं तुम्हाला UN नंबर टाकायचा आहे तुमचा, जो काय असेल तुमचा तो इथे टाकायचा आहे. त्याचबरोबर नेचर ऑफ इन्कम म्हणजे PF विड्रॉल टाकायचा आहे. त्याचबरोबर आणि त्याचबरोबर सेक्शन 192A टाकायचं आहे. आणि त्याचबरोबर टोटल इन्कम जे काय तुम्ही इथं टाकलेलं असेल ते इथं एंटर करायचं आहे. ते केल्यानंतर तुमची ही इन्फॉर्मेशन बरोबर झाली तर तुम्हाला इथं एक सिग्नेचर करायचे आहे. सिग्नेचर केल्यानंतर तुमचं परत नाव येणार आहे. इथं नाव आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुमचं इथं विचारत आहे की प्रिव्हियस इयर एंडिंग काय होतं. आता 23-24 संपले तर मग आपण इथं 23-24 टाकणार, जे तुमचं प्रिव्हियस इयर असेल ते. आणि असेसमेंट इयर नेक्स्ट इयर येणार 24-25. त्याचबरोबर इथं पण प्रिव्हियस इयरच विचारलेलं आहे, तर मला 2023-24 टाकायचं आहे. त्याचबरोबर तुमचं असेसमेंट इयर नेक्स्ट इयरच येणार. आणि इथं तुम्हाला जो कुठून तुम्ही फॉर्म भरत असाल त्याची इथं तुमची इथं सिग्नेचर करायची आहे आणि डेट, कोणत्या डेटला तुम्ही फॉर्म भरला त्याची डेट टाकायची आहे.
अशा प्रकारे इथं सिग्नेचर करायची आणि खालचा जो पार्ट 2 आहे तो आपल्याला भरायचा नाही आहे, हे तसंच ब्लँक ठेवायचा आहे. आणि ही जी काय तुम्ही जर सगळा फॉर्म भरला 15G, तर त्यामध्ये काय करायचं तुम्हाला, हे स्कॅन करून तुम्हाला काय करायचं, अपलोड करायचं आहे. तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये काय शिकला, तुम्ही 15G फॉर्म कसा भरायचा असतो, कशासाठी जेव्हा आपण PFची फायनल सेटलमेंट करायला जातो, तेव्हा तुम्हाला 50G कंपल्सरी अपलोड करणं गरजेचं आहे. नाही केला तर तुमचा TDS डिडक्ट होणार आणि त्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. जर आपला TDS कट होऊ नये यासाठी आपल्याला अशा प्रकारे फॉर्म 15G भरायचा आहे आणि हा तुम्हाला स्कॅन करून जेव्हा आपण फॉर्म भरणार तिथं तुम्हाला अपलोडला ऑप्शन येईल, तिथं अपलोड करायचा आहे. तर अशा प्रकारे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.